नमस्कार मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशन पासून फक्त 600 मीटर एवढ्या अंतरावरती म्हणजे चालत फक्त 6 मिनिटे एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट पाहणार आहोत। टोटल स्टील प्लस 15 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही। याचं पोझिशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर 2026 पर्यंत मिळणार आहे। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहेत। आणि या लोकेशन पासून आपल्याला 2 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते। पहिलं जे आहे ते डोंबिवली स्टेशन आणि दुसरं जे आहे ते कोपर स्टेशन। कोपर स्टेशन या लोकेशन पासून फक्त आपल्याला एक 1.2 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2 BHK फ्लॅट। तर चला आपण पूर्ण फ्लॅट पाहूया। तर समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। खूपच स्पेशियस लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो आपण। या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर रुंदीला आपल्याला 10 फूट पाहायला मिळेल आणि अशी लांबीला आपल्याला टोटल 15 फूट पाहायला मिळणार आहे। समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो, फ्रेंच टाइप विंडो आपल्याला पाहायला मिळते। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 ते 3 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा विंडोच्या इथून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% पर्यंत लोन मिळणार आहे। तर समोर आपण पाहूया पॅसेज एरिया। माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळतोय 2 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन। त्या किचनची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 8चा आपल्याला किचन पाहायला मिळतोय। किचनला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय किचनची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर आपण पाहतो स्टीलचं सिंक। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे। समोर आपल्याला वॉटर प्युरिफाय साठी सेपरेट कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे। पुढे मित्रांनो, या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे माझ्या राईट साईडला समोर आपण कॉमन वॉशरूम एरिया पाहतोय। वॉशरूम मध्ये आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाइपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 4 बाय 7चा वॉशरूम आहे। त्याच्या समोर आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया। या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 9 बाय 10 एवढी आपल्याला पाहायला मिळेल। समोर आपण बेडरूमची विंडो पाहतोय। या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू देखील पाहूया। पुन्हा एकदा या विंडोच्या इथून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो आपण या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे। समोर आपण पाहतो मास्टर बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूम मध्ये आल्यानंतर समोर आपण पाहतोय मास्टर वॉशरूम एरिया। या वॉशरूमची साईज देखील आपल्याला 4 बाय 6ची पाहायला मिळते। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाइपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँक साठी स्टोरेज देखील पाहायला मिळत आहे। हा आहे मास्टर बेडरूम। खूपच स्पेशल बेडरूम आहे मित्रांनो। या बेडरूमची साईज पाहायला गेले तर रुंदीला आपल्याला 10 फूट पाहायला मिळेल आणि अशी लांबीला आपल्याला 13 फूट पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 96 लाख। यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल। आणि याच प्रोजेक्ट मध्ये जर आपण 1 BHK फ्लॅट पाहत असाल तर त्याची स्टार्टिंग प्राइस असणार आहे 60 लाख। यामध्ये देखील सायलेंट निगोशिएबल होईल। मित्रांनो, फ्लॅट तर पाहून झाला आहे। पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया।